श्री गणेशाय नमः. नमस्कार, मी आर्किटेक्ट तेजा परुंडेकर. आज आपण बघणार आहोत आता की गणपतीच्या साठीची तयारी कशी करायची, काय काय उपकरणे घ्यायची, काय काय आपण नैवेद्यासाठी घ्यायचं, हे सगळं बघणार आहोत. सुरुवातीला आपण त्याच्या आधी गणपती बसायच्या आधी 2-3 दिवस देव्हारा स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करायचा आणि सगळे देव उजळायचे, सगळे उपकरणे आपण उजळायचे. देवाची उपकरणे असतात ती आपण पितांबरी वगैरे अशा कुठल्याही पावडरने साफ करायची आणि चांदीचे जे आपले देव असतात ते आपण कोलगेटची जी पावडर असते की नाही, ते थोडेसे देव ओले करायचे आणि स्वच्छ टूथब्रशने देव आपण साफ करायचे. ते झालं की बाप्पाची आपण जिथे प्रतिष्ठापना करणार आहोत तो भाग आपण छान सुंदर आपल्याला हवा तसा आपल्या मनासारखा छान सुंदर सजवून घ्यायचा. तिथे व्यवस्थित भरपूर प्रकाश आला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना घरात आलेल्यांना जे दर्शन घेतील त्यांना खूप छान प्रसन्न वाटलं पाहिजे. आता आपण बघूयात की काय काय उपकरणे लागणार आहेत आणि काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघूयात. कुठलंही आपल्याला तांब्याभांडं किंवा कलश किंवा पंचपात्री आपल्याला चालेल. नंतर ताम्हण पळी असावी, ते नसेल तर एखाद्या ताटली किंवा एखादा चमचा पण चालेल. शंख घंटा तर आपल्या देवामध्ये असतेच. आपल्याला रात्री किंवा संध्याकाळी आरती करण्यासाठी पंचारती असाव्या. नंतर काही वाट्या आपण बाजूला काढून ठेवायच्या, म्हणजे त्याच्यात आपल्याला त्यावेळेला काही वस्तू ठेवायच्या असतात पूजेची तयारी करायला. 2 निरांजन आपण ज्यावेळेला गणपतीची ओवाळतो त्यावेळेला आरती करतो त्यावेळेसाठी. नंतर उदबत्तीचं घर आणि गणपतीची आभूषणं ही सगळी आपण तयारी आधी करून ठेवू शकतो. दारासाठी तोरण, मग ते आपण कुठल्याही पद्धतीचे घेऊ शकतो. केळीचे किंवा कर्दळीचे खांब लावू शकतो. आपल्याला बाहेर गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तर त्याच्यासाठी ना असे छापे मिळतात, ते आणले तरी हरकत नाही. नंतर रांगोळी आपल्याला लागेल, त्याच्यावर घालायला कुंकू लागेल, निरांजन, तूप, फुलवाती हे लागेल. तर फुलवाती आपण आधीच एक 10-15 दिवस आधीसुद्धा तुम्ही फुलवाती असं तुपात भिजवून ठेवून देऊ शकता आणि त्या खूप दिवस टिकतात. तूप काढून ठेवायचं, एका डब्यात फुलवाती ठेवायच्या, एका डब्यामध्ये तूप काढून ठेवायचं. आणि समई लागेल आपल्याला ज्यावेळेला आपण गणपतीची पूजा करतो त्यावेळेला. आणि तेल आणि वाती लागतील. तर आपण एका वेळेला 2-2 वाती लावतो. विकतच्या वाती साधारण अशा जाड असतात की नाही, मग ते आपण आपल्याला पाहिजे तितके आपण बारीक करून घ्यायच्या. त्याच्यासाठी 6 आणेवर असं थोडंसं 2 बोटांनी आपण दुधाचं बोट लावायचं आणि अशा पद्धतीने ती वात आपण बारीक करून घ्यायची. चौरंग लागेल, तो लाकडी असला तरी हरकत नाही. गणपती बसवण्यासाठी आपल्याला वेगळं छान आसन कुठलंही चालेल. नंतर गणपतीची पूजा करायला सोवळे आपल्याला नेसायचं असेल तर सोवळं, उपरणं किंवा धोतर, टोपी, रेशमी वस्त्र किंवा कुठलंही सुती वस्त्र स्वच्छ धुवून आपण वापरू शकतो. नंतर आपण गणपती आणताना त्याला झाकण्यासाठी एक वस्त्र, आसनावर घालायला एक वस्त्र, देव पुसायला एक वस्त्र आणि हात पुसायला रुमाल. कारण आपण ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला आपण आचमन करताना वगैरे आपले हात ओले होतात, त्यासाठी एक हाताशी आपण एक स्वच्छ रुमाल म्हणा किंवा नॅपकिन ठेवायचं आहे. हे सगळं आपण एका ठिकाणी लावून ठेवू शकतो. नंतर आपलं हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अक्षता, शेंदूर, रांगोळी असं सगळं. आणि एक मी ठेवलेलं आहे सुताचा गुंडा, त्याला आपण पोती करणार आहोत, त्याची पोत करणार आहोत. तर ते सगळं असं हे सगळं आपण छान एका डब्यामध्ये घालून ठेवलं की आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेला त्याचा पटकन उपयोग करता येतो. सतपुतळ्या वस्त्र हे पण तुम्हाला माहिती असेल की ते कसं करायचं ते. तर त्या सतपुतळ्या वस्त्र आपल्याला गणपतीसाठी लागतील. नंतर अत्तर, सुटी नाणी, अष्टगंध आणि चंदनगंध, ह्यापैकी या सगळ्या गोष्टी म्हणजे चंदनगंध किंवा अष्टगंध काहीही या गोष्टी आपण बाजूला काढून ठेवायच्या. नंतर आपण ज्या वेळेला देवापुढे समोर नारळ ठेवतो ती शेंडी न काढलेली अशी आपण 2 नारळ आपल्याला लागतील. गूळ खोबरं आपल्याला लागेल, खोबरं आणि गुळाचा खडा आपल्याला नैवेद्याला लागेल. नंतर 6 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खारीक आणि 3 जानवी जोड, एवढ्या गोष्टी आपण बाजूला काढून ठेवायच्या.
मी हे सगळं इतक्या डिटेलमध्ये का सांगते आहे की हल्ली बरेच जण आपण कॅसेट लावून म्हणजे आपण ऑनलाईन पण पूजा ऐकून आपण व्यवस्थित गणपतीची पूजा करू शकतो. किंवा गुरुजी जरी घरी आपली सगळी तयारी असली तर छान वाटतं. हे उदबत्तीचं घर आहे. नंतर कापूर आरती आपल्याला लागणार आहे उपकरणांमध्ये. सुपारीचं भांडं आहे. आपण जर तांबूल देणार असलो तर सुपारी लागेल. हळदी कुंकासाठी आपण वेगळे करंडे केले तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. कारण कुणी आलं की आपण हळदी कुंकू देतो. अत्तर आणि गुलाबदाणी आपण काढून ठेवायची. शंख घंटा मी मगाशी म्हटलं तसं ही पण आपल्याकडे असतेच. थोडक्यात आपण आधी काय काय तयारी करू शकतो तर कुंकू, हळद, अबीर, गुलाल, शेंदूर, कापूर, लाल कापड, कापसाचं वस्त्र, लांब वाती, फुलवाती, सुपाऱ्या, जानवी जोड, अगरबत्त्या, आकपेट्या, तीळ, तेल, दिव्यासाठी साजूक तूप, मध, गोमूत्र, गुलाबजल, सुवासिक अत्तर, खोबरवाटी, गूळ, साखर, रांगोळी, अष्टगंध आणि अजून पण मी तुम्हाला जे सांगितले आहेत ते अशा सगळ्या गोष्टींची आपण आधी तयारी करून ठेवू शकतो. आणि अगदी आदल्या दिवशी आपण काय काय आणायचं तर फळं, नारळ, वेण्या, फुलं, हार, कंठी, केवडा, लाल गुलाब, जास्वंद, शमी, दुर्वा, पत्री, विड्याची पानं, आंब्याचे डहाळे, केळीची जे असतात ते खांब, पंचामृतासाठी दूध, दही, नैवेद्यासाठी पेढे आणि मोदक, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आदल्या दिवशी आणायच्या आहेत. पंचामृतासाठी दूध, 1 चमचा तूप, 2 चमचे दही, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मध, असं वेगळं वेगळं ठेवलं तरी हरकत नाही. पण आपण ते एकत्र करून मग त्याचं पंचामृत करू शकतो. गुरुजी कधी कधी ते वेगळं वेगळं पण व्हायला सांगतात, म्हणून आपण वेगळं ठेवायला पण हरकत नाही. पण अशा पद्धतीने एकत्र केलं तर ते म्हणतात ते फक्त मंत्र म्हणत राहतात, आपण वाहत राहायचं. तर आधी हे सगळं एकत्र करायचे चारही गोष्टी. त्याच्यात दूध आत्ता घालायचं नाही हे व्यवस्थित, कारण म्हणजे मग ना आपल्याला दह्याच्या गुठळ्या वगैरे राहत नाही. आणि मग थोडंसं अगदी कोमट करून त्याच्यात दूध घालायचं, म्हणजे छान एकजीव असं पंचामृत तयार होतं. असं हे आपलं आता पंचामृत पण तयार आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. याशिवाय आधी खिरापत, पंचखाद्य, नंतर गोविंद विडे, तांबूल आणि विसर्जनासाठीची डाळ. फुलांमध्ये गणपतीला लाल फुलं आवडतात तर ती भरपूर आपण जितकी ठेवू तितकी. आघाडा, तुळशी, आपण गणपती बसवताना तुळशी वापरतो. पत्री, दुर्वा, आपल्याला जी पत्री मिळतील ती, केळं समोर ठेवायला, फळं लागतात आपल्याला ती, आणि 5 फळं वेगळी. तर ही फळं अशी आणायची की शक्यतो लगेच खराब होणार नाही. चिक्कू वगैरे असेल तर त्याला असं क्लिंग फिल्म लावून घ्यायची. याशिवाय बाप्पाला आवडतात ते मोदक आपण कधी करू शकतो. उकडीचे मोदक करू शकतो. म्हणजे बाप्पाला जे आवडतं ते, किंवा कुठलाही गोड पदार्थ, सांजोऱ्या आहेत, साटोऱ्या आहेत, नंतर पाकातले चिरोटे आहेत. याशिवाय रव्याचे किंवा खव्याचे आपण मोदक करू शकतो गणपतीसाठी, किंवा पंचखाद्याचे आपण लाडू करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी विसर्जनासाठी डाळ. आणि जर आपल्याला घरीच विसर्जन करायचं असेल तर एखादी स्वच्छ प्लॅस्टिकची बादली म्हणा, किंवा एखादं स्वच्छ पितळेचं भांडं घ्यायचं, त्याच्यात भरपूर व्यवस्थित कोमट पाणी घालायचं. त्याच्यात गणपती बाप्पाला आवडतील अशी सुवासिक फुलं, रंगीत फुलं, गणपतीला आवडतात म्हणून दुर्वा, गुलाबजल, असं स्वच्छ पाणी करून मग त्याच्यामध्ये आपण गणपतीचं विसर्जन करायचं. शाडूचा गणपती असेल तर 3 ते 4 दिवसात ते पूर्ण पाण्यात विरघळतो आणि मग ते पाणी आपण तुळशीला किंवा बागेमध्ये घालू शकतो. अशा पद्धतीने सगळी छान तयारी करून गणपती बाप्पाची तुम्ही पूर्ण छान पूजा कराल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.